तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. नाशिक अलर्ट. संभाव्य ढगफुटीचा धोका. काल रात्रीपासूनच जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मध्ये आपले स्वागत आहे. नाशिककरांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि सतर्क राहण्याचा आहे. भारतीय हवामान खात्याने आज 7 जुलै रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात थेट ढगफुटीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आणि मुख्यमंत्र्यांच्या याच आदेशानंतर काल रात्रीपासूनच संपूर्ण शासकीय यंत्रणा हाय अलर्टवर असून मैदानावर उतरली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे काल रात्रीच मुंबईहून नाशिककडे रवाना झाले आणि त्यांनी रात्रभर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. संभाव्य ढगफुटीचे संकट पाहता प्रशासन काल रात्रीपासूनच पूर्णपणे सज्ज झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिककडे येत असतानाच अतिवृष्टी होणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर भागाचा झंझावाती दौरा केला. ज्या सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे तिथून पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याची प्रत्यक्ष पाहणी मंत्री गिरीश महाजन यांनी विविध ठिकाणी भेट देऊन केली. अतिवृष्टीचे संभाव्य धोके लक्षात घेऊन काल रात्रीपासूनच काही नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर देखील करण्यात येत असून त्याबाबतची संपूर्ण माहिती मंत्री महाजन यांनी प्रशासनाकडून जाणून घेतली. मेटघर किल्ला येथील रहिवाशांना भाजपा गटनेते कैलास चोथे यांनी त्याच्या हॉटेल शंकराईमध्ये राहण्याची व्यवस्था केली. शहरात कुठेही पाणी साचणार नाही यासाठी नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामांचीही त्यांनी बारकाईने पाहणी केली. या धावत्या दौऱ्यादरम्यान मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्यासोबत संपूर्ण परिसराला भेट देऊन पाहणी केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या कडक सूचना यंत्रणेला दिल्या. यावेळी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, नगराध्यक्ष सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते. केवळ मंत्रीच नव्हे तर नाशिकमधील या संभावित ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी त्र्यंबकेश्वर येथे प्रत्यक्ष भेट देऊन यंत्रणेला व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी त्यांच्या संपूर्ण टीमसह ग्राउंड लेव्हलवर उतरून काल रात्रीपासूनच परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. थोडक्यात सांगायचे तर संभाव्य संकट मोठे असले तरी आपले प्रशासन काल रात्रीपासूनच डोळ्यात तेल घालून सज्ज आहे. कबीर न्यूज नेटवर्कच्या वतीने आम्ही सर्व त्र्यंबकेश्वर आणि नाशिककरांना आवाहन करतो की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. घाटांमध्ये किंवा पर्यटन स्थळांवर जाणे टाळा आणि प्रशासनाला सहकार्य करा.